आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग बातम्यांसाठी आजच आपल्या आवाज जनतेच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी. मी विजय वाघमारे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे. जेवणाची उत्तम सोय असलेले असे एकनिष्ठ वृद्धाश्रम आणि इथे पाण्याच्या फिल्टरची सोय, वॉशिंग मशीनची सोय, कपडे धुण्यासाठी आणि रूम पाहू शकता तुम्ही किती चांगले रूम्स आहेत ते. माझं नाव दिलीप लांडगे आहे आणि आम्ही जे वृद्धाश्रम चालवत आहोत हे ज्योतिबा फुले शिक्षण प्रसारक मंडळ युवराज संचलित विद्या ज्येष्ठ नागरिक वृद्धाश्रम सिद्धनाथ. इथं आमच्या सोबत आमचे प्रेसिडेंट श्री मनोहर सर सुद्धा आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सहकार्यामुळे हे सेंट्रल गव्हर्नमेंट आश्रममध्ये एक दारू पिता येतला मुलगा आहे, बालाजीच्या नवसाच आहे. बालाजीला नवस करून देवापासून मागून घेतला, त्याच्या भरोभर पैसा गेला. 10-12 एकर जमीन इकली त्यानं, पत्राचा हाल इकला, 2-3 म्हशी इकल्या. बायकोला मारताय, मला मारताय. ती आपल्या पुण्याला राहिली, तिच्या मायबापापाशी राहून लेकरं. एक मुलगा आहे, एक मुलगी आहे. 10-12 वर्षाचा मुलगा आहे, 10 वर्षाची मुलगी आहे. शाळेत घातली त्याने, शाळेत घालून आपले कंपनीत काम करून आपले लेकरं जगिते, आपलं जगिते. एखाद्या नवरा आला त्याला चांगलं नाही म्हणून प्रवेश करते, ते करीत नाही. चांगलं गेले दोस्त मित्र त्याला हे करीत राहतात. बायकोकडे देणार नाही त्यानं समजा पार केलं तरी मग अनेक ते मार खायला. मग आता बायको कशी गुणानं बसते. आता इतके दिवस हे केलं तरी मग आता आश्रमच बरं आहे. इथं शिवानंदाच्या पायावर आहे. आश्रम दिसल्यानं मग मी इथं चांगली दिसली. भांडणं करते हे करते, त्यापेक्षा भांडणं केल्यापेक्षा तू चांगला राहा, मी कुठे राहा. इथं चांगलं वाटतंय का? हा, इथं छान आहे. आता किती आता 1 वर्ष झाले तर 2 महिने झाले इथे येऊन, पण खूप चांगलं आहे. इथं खाणं पिणं सगळं चांगलं आहे. माझं नाव दिलीप लांडगे आहे आणि आम्ही जे वृद्धाश्रम चालवत आहोत हे ज्योतिबा फुले शिक्षण प्रसारक मंडळ युवराज संचलित विद्या ज्येष्ठ नागरिक वृद्धाश्रम सिद्धनाथ. इथं आमच्या सोबत आमचे प्रेसिडेंट श्री मनोहर सर सुद्धा आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सहकार्यामुळे हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं वृद्धाश्रम इथं कार्यान्वित करण्यात आलेलं आहे. तर इथं हे जे सेंट्रल गव्हर्नमेंटचं वृद्धाश्रम आहे इथं 25 लाभार्थी यांच्यासाठी सर्व काही मोफत सुविधा आहे. त्यामध्ये राहण्याची सुविधा, खाण्यापिण्याची सुविधा, औषध, डॉक्टरांची सुविधा, हे सर्व काही मोफत आहे. म्हणजे असे लाभार्थी जे काही गरजू आहेत, ज्यांना समजा कोणी सांभाळत नाही, त्यांच्यासाठी हे टोटली फ्री ऑफ कॉस्ट आहे. सर, हे जे तुम्ही स्टार्ट केलं तर ते कधी स्टार्ट केलं? मॅडम, कमिटमेंट 2020ला झालेली आहे, तरी आमचं स्टार्ट होऊन इथं जवळपास 3 वर्ष झाले. तर वृद्धाश्रम चालू करण्यासाठी तुम्ही कोणाकडून इन्स्पायर्ड झालेले, म्हणजे कशामुळे तुम्ही सुरुवात केली? का सुरुवात केली? कसं मॅडम, आता आपण समाजामध्ये फिरत असताना आम्हाला अशा बऱ्याच गोष्टी आढळल्या की आईवडील म्हणजे मुलं आईवडिलांना सांभाळत नाही. आणि त्याच दरम्यान कसं आमच्या सरांना एक प्रपोजल आलं आणि सरांनी सर्वांसोबत डिस्कस केलं आणि मग त्यानंतर कसं की ह्या लोकांना काहीतरी आपण सहारा द्यावा, काहीतरी आपल्याकडून तरी समाजाचं काहीतरी भलं व्हावं. या रामकृष्ण रे. मी हरिभक्तीपरायण पुरुषोत्तम महाराज कोळसे, राहणार खामगाव. इथून रामकथा करण्याच्या निमित्ताने या शिवानंद सरस्वती सिद्धनाथ येथे गेल्या 5 दिवसापासून श्रीराम कथा
या सोहळ्याचं आयोजन झालेलं आहे आणि इथे माझी संगीत श्रीराम कथा प्रारंभ झालेली आहे. आजचा 5वा दिवस आहे आणि या कथेला माझ्या विदर्भातून माझे सहकारी संच हरिभक्तीपरायण शत्रुघ्न महाराज बहुरूपी आणि हरिभक्तीपरायण भरत महाराज झाकर्डे आणि बँजोवर हरिभक्तीपरायण आमचे जय भाया आणि पॅडवादक आमचे शुभम महाराज असा संयुक्तिक संच अतिशय या ठिकाणी आनंद येत आहे. आणि हा सोहळा वर्षानुवर्ष इथे नेहमीकरता संपन्न होतो. लाखोच्या संख्येने इथे भाविक येतात आणि आम्हाला आनंद द्विगुणित करून जातात. रामकृष्ण. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.